पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पश्चिम दरवाजासमोर गर्दीमध्ये खरेदी करत असताना एका महिला भाविकाच्या गळ्यातील 75,000 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शिवाजी वारकू कोकीतकर, वय 65 वर्ष, राहणार मेंडोली पोस्ट हातीवडे, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर, हे आपल्या कुटुंबासह पंढरपूर येथे आले होते। दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजताच्या सुमारास श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पश्चिम दरवाजासमोर सदर घटना घडली। यात 5 ग्रॅम वजनाचे 75,000 रुपये किमतीचे सोन्याचे काळ्या मण्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले। रविवारच्या दिवशी मंदिराच्या परिसरात असलेल्या अफाट गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ही हातचलाखी केली। खरेदी दरम्यान मंगळसूत्र गळ्यात नसल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी आणि त्याच्या कुटुंबियांनी आसपासच्या परिसरात कसून शोध घेतला, परंतु काहीही पत्ता लागला नाही। अखेरीस त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात येऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सचिन दादासाहेब हेबाडकर हे करीत आहेत। मंदिराच्या परिसरात आणि गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या अशा प्रकारच्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी भाविकांमधून होत आहे।